पहिले जर तुम्ही टप्पा बघितला असेल तर संजय गायकवाडांपासून अनेक कॉन्ट्रोवर्सीज झाल्या ज्या फक्त एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांच्या संदर्भात झाल्या. एकनाथ शिंदेंची कुठलीच कामं होत नाही आहेत. महत्त्वाची प्रकल्पांना स्थगिती, त्यांच्या मंत्र्यांनाच फक्त टार्गेट केलं जातं आहे. ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेंना आपलं अस्तित्व दाखवणं हे फार म्हणजे त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा असणार आहे. मला असं वाटतं की हे दोन भाऊ एकत्र येणार हे नक्की आहे. अजूनही राज ठाकरेंना भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे टार्गेट करत नाही. मला असं वाटतं की 2029पर्यंत स्वबळावरती म्हणजे पूर्ण आमची सत्ता सगळीकडे असेल असं ते नाराज दिलेलं आहे. म्हणजे विरोधी पक्षमुक्त आणि मित्र पक्षमुक्त अशा प्रकारचा असतो नारा एक प्रकारे. नमस्कार, मी प्रशांत कदम. आज आपण जरा महाराष्ट्राच्या राजकारणावरती गप्पा करणार आहोत, कारण बऱ्याच गोष्टी घडत आहेत. एकीकडे मतचोरीच्या मुद्द्यावरून विरोधक निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलेले आहेत, त्याच्यावरनं बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याचं नेमकं काय होतं आहे. दुसरीकडे दिवाळी जवळ आलेली आहे आणि दीपोत्सवाच्या वेळी पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित दिसणार आहेत. मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम आहे, पण त्याचे उद्घाटक असणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. याच्या आधी एकनाथ शिंदेसुद्धा याच दीपोत्सवामध्ये येऊन गेलेले होते आणि काळाची चक्र फिरल्यानंतर आता पुन्हा एकदा ज्यावेळी राज आणि उद्धव यांच्या एकीची चर्चा चालू आहे त्यावेळी हा दीपोत्सव होतो आहे. दुसरीकडे अतिशय महत्त्वाची घटना, खरं तर ही एका दिवसातली नाही आहे, पण गेल्या अनेक महिन्यामध्ये आपल्याला जे दिसतं आहे की एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्याचे प्रयत्न भाजपनं अप्रत्यक्षपणे चालवलेले आहेत आणि त्याची प्रत्येक टप्प्यावरती त्याचे जे संकेत आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी महापौर पदाबद्दल ठाण्यामध्ये जे काही वाद चालू आहेत, पोस्टर्स लागलेले आहेत, त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला त्याची चाहूल लागते आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. अगदी काल परवाच विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक लिस्टच दाखवलेली होती की एकनाथ शिंदेंच्या किती योजना फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बंद झालेल्या आहेत. या सगळ्याचे अंडरकरंट्स समजून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सर त्यांच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरनं रोज या सगळ्याबद्दल बोलत असतातच, पण आपण आज जरा गप्पा मारणार आहोत, कारण बऱ्याच दिवसापासून हे जे राज्याच्या राजकारणामध्ये चाललेलं आहे ते आपण थोडंसं बोललेलं नाही आहोत. सर, सुरुवात करूयात आपण एकतर एकनाथ शिंदेपासून करूयात, दीपोत्सवाकडे जरा नंतर येऊयात. एका पाठोपाठ एक योजना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंद होत आहेत, त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण ठरलेलं आहे. फडणवीस त्याच्याबद्दल लगेच सांगतात की ज्या काही जुन्या योजना आहेत ज्याचा एकत्रितपणे आम्ही निर्णय घेतलेला होता त्या आम्ही बंद करतोय वगैरे वगैरे. पण मला त्याच्यात एक असं वाटतं की जोपर्यंत नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच सुटत नाही किंवा त्याच्याबद्दल निर्णय होत नाही तोपर्यंत शिंदेंचा योग्य सन्मान झालेला आहे असा अर्थ काढता येत नाही आणि त्यामुळं या सगळ्या चर्चांना कुठंतरी अर्थ आहे. तुम्हाला काय वाटतं? 100% अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 8 डिसेंबरला 2024ला देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल की एकनाथ शिंदे यायला तयार नव्हते. त्यानंतर त्यांना स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. नंतर एकदा अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी एकत्र आले. त्या अजितदादा म्हणाले की मी तर जाणार आहे मंत्रिमंडळामध्ये, यांचं काय ते माहिती नाही. आणि तो खूप हशा पिकला. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये खूप चर्चा झाल्यानंतर, दिल्ली वाऱ्या झाल्यानंतर, एकनाथ शिंदे आपल्या गावी परतल्यानंतर ते मंत्रिमंडळात आले. ते मंत्रिमंडळात आल्यानंतर सुद्धा, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा आणि त्याच्या अगोदर त्यांना जी खाती हवी होती, विशेषतः गृह खातं हवं होतं ते मिळालं नाही. आणखीन काही खाती हवी होती ती मिळाली नाही. नंतर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्या आठवतात. त्याप्रमाणे परिवहन एस टी महामंडळात प्रशासकाच्या हातात परिवहन महामंडळाची जी सूत्रं असतात ती मुख्य सूत्रं ती त्यांच्या हातात देण्यात आली. बरीच ओरड झाल्यानंतर मग प्रताप सरनाईकांच्या हातात पुन्हा ती सूत्रं देण्यात आली महत्त्वाची. त्यांच्या बस खरेदीवरनं बातम्या आल्या, त्याच्यावरनं वादंग झाला. नंतर एक 950 का 900 कोटींचा एक प्रोजेक्ट जो मराठवाड्यात होता त्याला स्थगिती देण्यात आली आणि अन्य अनेक योजनांना कात्री लावण्यात आली, स्थगिती देण्यात आली. पहिले जर तुम्ही टप्पा बघितला असेल तर संजय गायकवाडांपासून अनेक कॉन्ट्रोवर्सीज झाल्या ज्या फक्त एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांच्या संदर्भात झाल्या. त्याच्या अगोदर संजय शिरसाट असतील, संतोष बांगरांची काही प्रकरणं असतील,
प्रताप सरनाईकांच्याबद्दल सुद्धा मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, हो. अशी सातत्याने प्रकरणं येत होती. संदीपान थोरात यांचं प्रकरण आलं होतं की त्यांच्या ड्रायव्हरच्याकडे एवढी संपत्ती कशी, बुमरे संदीपान भुमरे यांच्या बाबत अशी अनेक प्रकरणं आली. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्या काळात सुद्धा 4 ते 5 मंत्री एकनाथ शिंदेचे आहेत, ते वादग्रस्त आहेत आणि त्यांना बदलायला पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी ही भाजपकडून सुरू होती. त्याबाबत पुढे काही झालं नाही, पण एक सगळीकडे बातम्या येत होत्या मीडियामधून आणि त्या कुठून बातम्या येत होत्या हे माहिती होतं. आता आत्ताच्या काळात आत्ता या टप्प्यावरती जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघंही सांगतात की आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री होतो, हसत हसत सांगतात. पण देवेंद्रजीने एका प्रकट मुलाखतीत सांगितलं होतं की जेवढा डायलॉग माझा यांच्याशी होतो अजितदादांशी, तेवढा डायलॉग होत नाही. आणि एक प्रकारे त्यांनी सूचित केलं की जे जास्त ओपन होत नाहीत, पण तो प्रत्येकाचा स्वभाव असतो असंही ते म्हणाले. म्हणजे त्याने एक दाखवलं की जरी आमचा हिंदुत्वाचा धागा असला तरी आमचं रिलेशनशिप एवढं कम्फर्टेबल नाही जेवढं अजितदादांबरोबर आहे. आणि खरं तर उलटं असायला पाहिजे होतं. उलटं असायला म्हणजे पाहिजे. शिवसेना आणि भाजप हे तेव्हापासून नैसर्गिक त्यांची युती होती आणि यांची युती नंतर झालेली आहे. पण तरी सुद्धा म्हणजे कदाचित अजित पवारांना आता माहिती आहे की म्हणजे सत्तेची गरज जी आहे ती त्या अर्थानं त्यांना जास्त असल्यामुळे पण असेल कदाचित, किंवा एकनाथ शिंदे ऑलरेडी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती राहून आलेले आहेत, त्यामुळं एकदा त्या खुर्चीवरती बसल्यानंतर पुन्हा सत्ता सोडतानाचा जो त्रास काय असतो हे अजित पवारांना अजून माहिती नसेल, त्यामुळे पण असेल कदाचित. त्यामुळे सुद्धा असेल. आणि मला असं वाटतं की हिंदुत्वाची जी मतपेढी आहे त्याच्यामध्ये दुसरा कोणी क्लेमंट असू नये, हे पण बरोबर. हे लॉंग टर्म असं भारतीय जनता पक्षाचं हे विचार आहे. मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला पालकमंत्रीपदाचा, तुम्हाला आठवत असेल की पालकमंत्रीपद केव्हा होणार, तुम्ही काळजी करू नका, थोड्या दिवसात होईल, थोड्या दिवसात होईल, असं गेले 8-10 महिने फडणवीस म्हणत आलेले आहेत आणि बाकीचे दोघंही म्हणत आलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल म्हणजे अगदी दिल्लीला जाऊन शिंदेंनी नाराजी व्यक्त केली असं सांगितलं जात होतं. ज्यावेळी फडणवीस विदेश दौऱ्यावरती जाणार होते ते विमानात बसल्यानंतर स्थगितीचा निर्णय झाला आणि तेव्हापासून कायम आहे, म्हणजे प्रत्येक वेळी ध्वजारोहण त्याच मंत्र्यांच्याकडनं होतंय. तर काय संदेश आहे त्यातला? आणि गोगावले सुद्धा मागणी करून करून थकले आणि ध्वजारोहण आदिती तटकरे आणि मग तिकडे गिरीश महाजन यांच्या माध्यमातून झालं असलं तरी आता कुंभमेळ्याच्या सगळ्या पॉवर्स त्यांच्याकडे दिल्यात. बरीच बोंबाबोंब झाल्यानंतर मग कमिट्या नेमण्यात आल्या तिथे, पण सगळे अधिकार गिरीश महाजनांकडे आहेत. या इकडचे सगळे अधिकार तटकरेंच्याकडेच आहेत, ते गोगावलेंकडे आले नाहीत. त्यामुळे गोगावलेंचे जे सहकारी आहेत ते सगळे दर आठवड्याला किमान 2 वेळा सुनील तटकरेंच्या विरोधात किंवा आदिती तटकरेंच्या विरोधात स्टेटमेंट्स करत असतात. पण हे दोन्ही पालकमंत्रीपदं यासाठी महत्त्वाची आहेत. आपण कदाचित यापूर्वीच्या मुलाखतीत बोललो असू की सगळा मुंबईचा जो विस्तार, MMR रिजनचा विस्तार हा रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. बरोबर. आणि आता जे नवीन वाढवड बंदर होणार आहे ते वाढवड बंदर आणि रायगड जिल्हा याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि नाशिकमध्ये कुंभमेळ्यानंतर नाशिकचं संपूर्ण परिवर्तन होणार आहे. म्हणजे नाशिकचं रूपांतर येत्या काही काळामध्ये मेगा सिटीमध्ये होणार आहे आणि धार्मिक पर्यटनाची एक नगरी म्हणून ती उदयाला येणार आहे. त्यामध्ये फार मोठे स्टेक्स आहेत आर्थिक, आणि त्यामुळे ती संपूर्ण ते सगळी ताकद जी आहे ती भाजपला स्वतःकडे हवी आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यामध्ये एकनाथ शिंदेंची कुठलीच कामं होत नाही आहेत महत्त्वाची. प्रकल्पांना स्थगिती, त्यांच्या मंत्र्यांनाच फक्त टार्गेट केलं जातं आहे. करप्शन असेल, कॉन्ट्रोवर्सी असेल, काहीतरी स्टेटमेंट्स असतील, आणि त्यांना पालकमंत्रीपदंसुद्धा त्यांना जी हवी आहेत, अगदी दादा भुसे यांचा क्लेम आहे, त्यांनाही मिळत नाही आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे पूर्णपणे म्हणजे बचावात्मक पवित्रा झाला. अंबादास दानवेंनी एक यादी दाखवून दिली, म्हणजे जवळपास 10 योजना आहेत. नमो महिला सशक्तीकरण योजना, कामगार कल्याण योजना, शेततळे अभियान, गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना, अशा अनेक योजना बंद झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती बोलतो, आनंदाचा शिधा की जो म्हणजे फोटो छापून वगैरे सगळा यायचा तो बंद झालेला आहे. सोबत वृद्धांसाठी तीर्थक्षेत्र पर्यटनाची जी योजना होती ती बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्याच्यावरती एक शिंदेंच्या निर्णयाची छाप होती ते निर्णय बंद होत चाललेले आहेत. आणि अजून एक मला तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दलचा थोडा एक रेफरन्स विचारायचा आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रहार संघटनेच्या ऑफिसची जागा सरकारनं काढून घेतली
हे देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीच्या विमानात बसल्याचं बच्चू कडू यांना मिळालेलं रिटर्न गिफ्ट आहे. शिंदेच्या काळातल्या योजना बंद, शिंदेंनी दिलेलं पक्षाचं ऑफिस बंद आणि देवाभाऊचं सरकार मात्र चालू. आता हे जे कार्यालयाचा विषय आहे ते आता बघा, म्हणजे जनता दल जे आहे यांचं, देवेगौडांचं, हो. त्यांचं इथे अस्तित्वच काहीच नाही आहे. अस्तित्व जनता दल सेक्युलर, त्यांना ते कार्यालय देण्याचं कारण हे काहीही नव्हतं. म्हणजे त्यांच्या ते केंद्रीय मंत्री असले तरीसुद्धा जे एकनाथ शिंदेने जो निर्णय घेतलेला होता तो पूर्णपणे बदलून एक प्रकारे आणि अगदी ताबडतोब हा निर्णय घेण्यात आला. म्हणजे एका दिवसात त्याच्यावरनं म्हणजे त्यांच्याशी बाबा काही चर्चा केली का एकनाथ शिंदेशी किंवा त्यांचं काही मत आजमावलं असं काहीही झालं नाही. आणि ती नरिमन पॉईंटसारख्या ठिकाणची जागा आहे, ती फार महत्त्वाची जागा आहे. हा एक प्रकारे एकनाथ शिंदेचा केलेला अपमानच आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदेनी ज्या तुम्ही म्हणालात की ज्या प्रतिष्ठेच्या योजना होत्या त्यांच्या, आता जिथे जिथे एकनाथ शिंदे जातात तिथे त्यांचं पहिलं वाक्य असं असतं की माझ्या काळात ज्या सुरू झाल्यात लाडकी बहीण योजना त्या सुरू राहतील, माझ्या काळात जे आनंदाचा शिधा ही योजना मी सुरू केली असं ते म्हणतात. आणि तुम्ही जर कॅम्पेन गेल्या वर्षी एकनाथ एकनाथ असा जो कॅम्पेन होता, भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक ॲग्रेसिव्ह आणि अधिक कॅम्पेन म्हणून फार चांगला केला होता त्याने. दर 5 मिनिटाला 2-2दा ही जाहिरात यायची सगळ्या टी व्हीवर. प्रचंड खर्च केला होता तो. इतकी प्रतिष्ठेची जी, आणि ज्याच्यामुळे आम्ही विजयी झालो असं एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात की माझ्या योजनांमुळे, कल्याणकारी योजनांमुळे मी ते मोदींचा फॉर्मॅट आहे माझा. पण ते सगळं विसरवण्यासाठी आता देवाभाऊचे पोस्टर्स लागले ना कानाकोपऱ्यात सगळीकडे. कानाकोपऱ्यात सगळीकडे लागली. आणि तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या समोरचे देवाभाऊची प्रतिमा असेल किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती सुद्धा गेल्या वर्षी लाडक्या बहीण योजनेचं मी केलं आहे असं एम्फसिस करणारं हे देवाभाऊचं पोस्टर तिकडे लागलेलं होतं. आता याचं आपण दुसरी म्हणजे अंबादास दानवेंनी योग्य हे केलेलं आहे, त्याचं उत्तर खुलासा फडणवीसांनी असा दिला आहे की या योजना बंद केलेल्या नाहीत, काळाप्रमाणे योजनेत बदल करावा लागतो. ह्या योजना, काही योजना स्थगित केल्या आहेत पण ते आम्ही नंतर चालू करणार आहोत. आता याच्यानंतर 4-6 महिने हा प्रश्नही कोणी विचारणार नाही की बंद झाली ती योजना तुम्ही परत केव्हा सुरू करणार आहात. कारण आज तुम्ही महाराष्ट्राची फायनान्शियल सिच्युएशन बघितली तर या योजना ज्या बंद केलेल्या आहेत त्या पुन्हा लवकर सुरू होण्याची शक्यता नाही आहे. कारण एक तर या काही योजना अत्यंत सवंगच्या योजना होत्या. आता सवंग योजनेमध्ये कोणी याला विरोध केला तर आपलं गुडविल कमी होतं, पण महाराष्ट्राची अशी स्थिती असताना तीर्थाटन योजना कोणीच मागितली नव्हती. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही चांगलं पॅकेज देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते आपोआप फिरतील त्यांच्या पैशावर नंतर. हो हो हो. आणि राम कदमांसारखे लोक फिरवतातच, ते स्वतःच्या पैशातनं करतात ते. आता हे कोणाचे पैसे कुठून येतात ते आपल्याला माहित आहे, पण ते करतात. बरोबर. आता या शिंदेच्या बद्दल एकच प्रश्न शेवटचा विचारतो, मग नंतर आपण थोडं राज आणि उद्धव यांचं जे चालू आहे त्याच्याकडे येऊयात. एकतर ज्यावेळी आपण ही चर्चा करतोय त्यावेळी आजच शिवसेनेचा महापौर मुंबईत होणार अशा पद्धतीचे पोस्टर जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे लागलेले आहेत. म्हणजे हा एक प्रकारे भाजपला पण इशारा आहे का की जी भाजप मुंबईमध्ये फार आक्रमक आहे, कारण तिकडं ठाण्यामध्ये काउंटर करण्यासाठी काय चाललंय आपण बघतोय. भाजपचे सगळे लोक तिकडे जोर लावत आहेत, गणेश नाईक तिथं बैठका घेतात आणि बाकी सगळी हे सगळे चालू आहे. तर या पार्श्वभूमीवरती ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेंना आपलं अस्तित्व दाखवणं हे फार म्हणजे त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा असणार आहे. आणि सोबतच याला पार्श्वभूमी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची पण आहे. तिकडं काय निर्णय येतो याच्यावरती पुढचे सगळे ऑप्शन असणार आहेत. कदाचित विलिनीकरण हा सुद्धा ऑप्शन एक असू शकतो. काय तुम्हाला पुढचं चित्र दिसतंय? नाही, एक तर मला असं वाटतं की कल्याण डोंबिवलीला रवींद्र चव्हाण हे तिकडनं निवडून येतात, भाजपचे प्रदेश आहेत. आणि त्यांचं आणि शिंदेचं, त्यांच्या सहकार्यांचं आणि शिंदेचं अजिबात जमत नाही. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि हे यांचं संघर्ष आहे. जनता दरबार ठाण्यामध्ये घेऊन गणेश नाईक करतात आणि ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवलीमधलं जो भ्रष्टाचार आहे तो टार्गेट करतात आणि शिंदेना टार्गेट करतात. संजय केळकर सुद्धा टार्गेट करतात. आणि संजय केळकरांचं आजचं स्टेटमेंट आहे, जे तिकडचे प्रमुख आहेत भाजपचे, अनेक वर्ष आमदार आहेत, ते म्हणाले की आमची ताकद आहे आणि स्वतंत्र लढवायची वेळ आली तर आम्ही सदैव तयार असतो असं ते म्हणाले.
या प्रकारे जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये खूपच अंतर पडलेलं आहे. आणि दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला की याच्या पुढे तुम्हाला काय दिसतंय, आता हे कोर्टाच्या जजमेंटबद्दल काही खात्रीपूर्वक काही सांगता येणार नाही. पण मला असं दिसतंय की लॉंग टर्ममध्ये बघा तुम्ही की एकनाथ शिंदेंचा म्हणजे ठाकरे जाऊ दे तिकडे, ठाकरे आणि यांच्या मतभेदाचं मी म्हणत नाही, एकनाथ शिंदेंच्या पार्टीची म्हणून काही फिलॉसॉफी, त्यांचं काही वेगळे ठराव मांडणं, एखाद्या देशाच्या किंवा राज्याच्या प्रश्नावरती स्वतंत्र भूमिका मांडणं, असं काहीच नाही अस्तित्व त्यांचं. बस ते मराठीच्या मुद्द्यावरती काय बोलू शकत काही बोलले नाही. अजित पवार बोलत होते अगदी. आणि म्हणजे काही ठराव मंजूर होतात काही अधिवेशनामध्ये, काही बैठकांमध्ये, की आम्ही असा ठराव मंजूर केलेला आहे, अमुक गोष्ट अशी व्हायला पाहिजे, ते काहीही बोलत नाहीत त्याच्याबद्दल. क्रिकेटबद्दल सुद्धा त्यांची काय भूमिका होती पाकिस्तानबरोबरच्या, त्यामुळे किंवा भारताचं परराष्ट्र धोरण असेल, चीनबरोबरचा संबंध, कुठल्याही प्रश्नाबद्दल त्यांची काही लाईन नाही आहे. ते फक्त उद्धव ठाकरेंना टार्गेट करतात. आणि जर तुम्ही सोशल मीडियावरच्या खालच्या जर प्रतिक्रिया पाहिल्या त्यांचे आणि त्यांच्या नेत्यांबद्दल, नकारात्मक प्रतिक्रिया जास्त असतात. भले ते मतं त्यांना मिळत असेल किंवा मिळवत असेल कुठल्याही प्रकारे, पण आज त्यांना जर त्यांचं पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि ते काम पुष्कळ करतात त्यात शंकाच नाही, तर त्यासाठी काहीतरी स्वतःच्या पक्षाचं धोरण, दिशा अशा प्रकारे ठरवायला लागेल. आणि त्याबाबत एकनाथ शिंदेंच्याकडे त्यांचे सहकारीसुद्धा, म्हणजे एक उदय सामंत सोडले, त्यांच्याकडे असं काही इंटेलेक्च्युअल काही मांडणी करणारा किंवा काही त्यांना सल्ला देणारा अशी किती लोक आहेत, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांचं भवितव्य जरी कोर्टाचं म्हणणं त्यांच्या बाजूचं आलं तर त्यांच्या पक्षाचं भवितव्य फार चांगलं आहे किंवा उज्ज्वल आहे असं मला बिलकुल वाटत नाही. म्हणजे आत्ता जो मेळावा झाला त्या मेळाव्यातलंच उदाहरण की टीका करता करता तुम्ही कुठल्या लेवलला गेलात, म्हणजे बाळासाहेबांच्या म्हणजे बॉडी असा त्यांनी उल्लेख केला आणि तिथली सगळी गोष्ट काढली. म्हणजे तुमची तर खास म्हणजे अगदी स्पेशल विशेषण असतात अशा लोकांसाठी, तुम्ही व्हिडिओमध्ये पण ती वापरलेली आहेत. का नेमकं करावं लागतं हे, म्हणजे रामदास कदमांना वगैरे? एक तर काय, रामदास कदमांचा उपयोग एकनाथ शिंदे हे करून घेतात. म्हणजे सगळ्या गोष्टी मीच किती बोलणार. आणि जर तुम्ही एकनाथ शिंदेंचं आता हे कालची जी पत्रकार परिषद झाली त्यानंतर त्यांनी काय टार्गेट केलं, हे उद्धव ठाकरेंनी काय केलं टार्गेट, की जे मंत्रालयात कधी गेलेच नाहीत ते आज गेले, आणि आज गेले ते सुद्धा तक्रारी करण्यासाठी, अशा प्रकारची त्यांची एक पोस्ट आहे. तर या प्रकारे जर ते म्हणजे त्यांना असं म्हणजे वाटतं की ठाकरेंचा जो सगळा वारसा आहे तो आपल्याकडे आला पाहिजे, पण तो तसा येण्याची शक्यता आहे. तो भले उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंकडे जाईल, तो वैचारिक वारसा आहे. आता राज ठाकरे स्वतःच म्हणाले होते की वारसा हा विचारांचा असतो, हा काही मी घराण्याची मक्तेदारी नाही. ठीक आहे, म्हणजे हे जर एकनाथ शिंदेने वाटलं की वारसा आपल्याकडे यायला हवा असेल, तर बाळासाहेब ठाकरे यांनी वेगवेगळ्या ज्या भूमिका घेतल्या होत्या, तर क्रिकेटबद्दलची भूमिका त्यांची बघा ना तुम्ही, बाळासाहेबांची काय भूमिका होती, किंवा बाळासाहेबांची भूमिका सेंट्रल हॉटेलचे जेव्हा खाजगीकरण करणार होते तर त्यावेळी त्यांनी त्याला विरोध केला होता. म्हणजे त्यांची काहीतरी एक भूमिका होती ना, किंवा महानगर टेलिफोन निगम, भारत संचार, त्याच्या BSNL, त्याच्या संबंधी त्यांच्या भूमिका होत्या. बरोबर. त्या अशा प्रकारच्या कुठल्याही भूमिका यांनी मांडलेल्या नाही आहेत. पण उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे बाळासाहेबांच्या वरती त्यांनी अन्याय केलेला आहे. बाळासाहेबांना ते अंतिम क्षणी नीट वागवत नव्हते, त्यांच्यावर अन्याय करत होते, त्यांना तुरुंगात ठेवल्यासारखं होतं. अशा प्रकारच्या कंड्या पिकवून एक प्रकारे मग बाळासाहेबांवर त्यांनी अन्याय केला आहे, मी न्याय करतो त्यांच्यावरती, मी त्यांच्या घराण्यातलं नसून मी न्याय करतोय त्यांच्यावर, मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, मला आस्था आहे, आणि त्यांची इस्टेट तर मला मिळणार नाही आहे. मी त्यांची विचारांची इस्टेट माझ्याकडे घेऊ पाहतोय, आणि त्याला हे विरोध करतात उद्धव ठाकरे. कारण उद्धव ठाकरे काँग्रेससोबत आहेत. बाळासाहेबांना काँग्रेसच्या विरोधात अनेक वक्तव्य केलेली होती. त्यामुळे बाळासाहेब हे हिंदुत्ववादी होते, मी हिंदुत्ववादी आहे, आणि उद्धव ठाकरे हे मुसलमानांचं लांबूल चलन करणार आहेत, अशी त्यांची मांडणी. प्रश्न असा आहे की या मांडणी महत्त्वाची चूक अशी आहे की बाळासाहेब अगोदर मराठीवादी, महाराष्ट्रवादी होते, अस्मितावादीच होते. हिंदुत्व हे नंतर आलेलं आहे त्यांचं. आणि जेव्हा त्यांना त्यांचा बेस वाढवायचा वाटलं की मराठी याच्यावरती आपला बेस वाढत नाही, तेव्हा त्यांनी हिंदुत्व घेतलं. हिंदुत्व त्यांच्याकडे मुळात नव्हतं, मराठी अस्मितेसाठीच त्यांचं राजकारण होतं, हे लक्षात घेतलं. खरं खरं. नाही, आता म्हणजे राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणाची जी चर्चा चालू आहे, गेल्या महिनाभरामध्ये जवळपास ते 6-7 वेळा भेटलेले पण आहेत. तर खरोखर
ही आता एकी आता होणार याच्यावरती शिक्कामोर्तब जवळपास झालेलं आहे का? आणि ज्या चर्चा येत आहेत म्हणजे ऐकू, काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? त्यांना काही म्हणजे थोडंसं त्याच्यामुळे नुकसान होईल असं वाटतंय का? आणि जर अशा पद्धतीनं काही इक्वेशन झालं तर ते खरोखर फायद्याचं ठरेल? मला असं वाटतं की हे दोन भाऊ एकत्र येणार हे नक्की आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे मी तर 6 महिन्यापासून सांगत आलेलो आहे आणि टप्प्याटप्प्याने तसं होत आलेलं आहे. फक्त त्यांना सगळे पत्ते एकाच वेळी. एकाच वेळी उघड करायचे नाहीत, कारण समोरचं जे पक्ष आहेत ते एक वेगळं काउंटर नॅरेटिव्ह उभं करू शकतात त्यामागे. बरोबर. म्हणून टप्प्याटप्प्याने हे करत आहेत. आणि क्युरिओसिटी वाढवत नेण्याची एक जी स्ट्रॅटेजी आहे भेटीगाठींमधनं, आणि राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे दोन्ही पक्ष जे आहेत ते व्यक्तिकेंद्रित पक्ष आहेत. करिश्मा त्यांचा आहे त्याच्यावरती चालणारे ते पक्ष आहेत. आदेशावर चालणारे, बाळासाहेबांच्या प्रमाणेच आदेशावर चालणारे पक्ष आहेत त्यांचे. तर त्यामुळे त्यांचं राजकारण जे दोन्ही पक्षांचं, शिवसेना असेल, मनसे असेल, उद्धव ठाकरे आणि मनसे, हे भावनेच्या आधारावर चालणारं, मुख्य म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर पण भावना केंद्रित राजकारण आहे. त्यामुळे दोन भाऊ एकत्र येणं याला एक वेगळा अर्थ आहे. अन्य ठिकाणी जर तुम्ही दोन पक्षातले दोन भाऊ एकत्र आले, वेगळ्या वेगळ्या पक्षात होते, चौटाला फॅमिली बघा वेगवेगळी विखुरली होती, ते एकत्र येणं त्याला तसा काही अर्थ लोकांच्या दृष्टिकोनात नव्हता. मराठी माणसाच्या दृष्टीने अजूनही ठाकरे ब्रँडला एक व्हॅल्यू आहे. जर देशामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा, जसं शरद पवारांचा आहे तसा बाळासाहेब ठाकरे एक ब्रँड बनलेला होता. त्यामुळे ते भाऊ एकत्र येणारे एक अर्थ आहे. आता लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातली कामं त्याच्यावरती मतं मागणं, किंवा मनसेनी नाशिकमध्ये केलेली कामं, मुंबईमध्ये 6-7 नगरसेवक होते त्यांनी मांडलेले प्रश्न, पुण्यामध्ये 29 नगरसेवक होते एकीकडे, त्यांनी केलेली कामं, याच्यावरती मतं मिळू शकत नाही. कारण आता याला काही अवधी झालेला आहे. 4-5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्यामुळे भावना केंद्रित राजकारणालाही महत्त्व आहे आणि ते त्यांना करावं लागणार आहे. कारण आता वेळ कमी आहे आणि अशा वेळी एक सहानुभूती, भावना केंद्रित राजकारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो काँग्रेसचा प्रश्न विचारला, काँग्रेस आत्ता स्पष्टपणे भूमिका घेत नाही आहे. बिहारच्या निवडणुका 6-7 नोव्हेंबरला होणार, रिझल्ट 14 नोव्हेंबरला लागणार. तोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही. त्यानंतर काँग्रेस आपले पत्ते उघड करू शकेल. त्यामुळे बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर काही प्रश्न नाही आहे. आणि जर काँग्रेस आली यांच्याबरोबर, म्हणजे महाविकास आघाडी समजा राज ठाकरे आली थेटपणे, त्यांनाही त्यांचा विचार करायला, लॉंग टर्म विचार करायला लागेल की आपण जी आत्तापर्यंतच्या भूमिका घेतल्या होत्या, काँग्रेसला जी नावं ठेवत होतो आपण, किंवा शरद पवारांचा इथे स्टेक कमी आहे, पण शरद पवारांनी जातवादी राजकारण केलं हे स्पष्टपणे वारंवार मांडलेलं आहे. पण गेल्या 6 महिन्यात तुम्ही बघितलं असेल तर काँग्रेस विरोधात राज ठाकरे फारसं बोलले नाहीत, शरद पवारांच्या विरोधात बोलले नाहीत. परवा ते एकत्र होते, काल ते एकत्र होते. आणि दुसरी गोष्ट अशी की भोंग्यांचा प्रश्न न्यायालयाने निकालात काढलेला आहे. प्रशांत, मी तुम्हाला त्या गंमत सांगतो. मी आत्ता ज्या टॅक्सीने येत होतो त्या ड्रायव्हरशी मी मुद्दाम बोलत होतो, नेहमीच बोलतो. तो मुस्लिम होता. तर मी त्याला विचारलं की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल, मुसलमान लोक काय करतील. तर तो म्हणाला मुस्लिम मतं देणार नाहीत उद्धव ठाकरेंना, जे मुस्लिम त्यांच्या मागे आहेत. म्हणलं काय, ते आता भोंग्यांचा प्रश्न मिटलेला आहे. नाही, पण मिटला आहे, पण भोंग्यांचा प्रश्न लोकांच्या डोक्यात आहे. नमाज रस्त्यावरती पडतात त्यालाही म्हणे बंदी आणलेली आहे, तोही मांडण्यात आला होता प्रश्न. त्याबाबत सुद्धा मुसलमानांना वाटतं की हे चुकीचं आहे अशी भूमिका मांडणं. त्यामुळे आमची मतं ही या दोघंजण एकत्र आलं तर त्यांना मिळणार नाहीत. मग म्हटलं कोणाला जातील, मग ती काँग्रेसला जातील असं त्यांनी मला सांगितलं. हा एक भाग आहे. म्हणजे याच्यामध्ये प्लस आणि मायनस दोन्ही आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यावरती मराठी मतं एकत्र येतील, सगळी काही जी काही असतील दोघांची. कारण आत्तापर्यंत बघा तुम्ही, आता मनसेने या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेनाही फटका दिलेला आहे काही ठिकाणी विधानसभेमध्ये. त्याप्रमाणे या अगोदरच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी आवाहन केल्यानंतर सुद्धा जेव्हा मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि मराठी मतांची विभागणी करू नका असं बाळासाहेबांचं आव्हान असणं, असं
त्यावेळच्या राज ठाकरेंच्या पोझिशनमुळे लढवली, त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला. त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. 2009मध्ये ओके. काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा मनसेचा आला होता. त्यानंतरच्या एका टप्प्यात सुद्धा झाला होता त्यांचा फायदा. बरं. आज आता याचा फायदा तोटा आपण जर बघितलं तर मुस्लिम मतांचा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये परप्रांतीयांची संख्या, तुम्ही लोकलमध्ये साधं बसलं तर लक्षात येईल फारच मोठ्या प्रमाणात वाढली. ती संख्या लक्षात घेत्या त्याचं जर कन्सॉलिडेशन तिकडे झालं त्याचाही फटका बसू शकतो. मग हे नॅरेटिव्ह सेट करायला लागेल की राज ठाकरेंना अशी भूमिका मांडावी लागेल कदाचित की बाळासाहेब ठाकरे जसं म्हणत की मुस्लिमांना विरोध नाही, जे पाकिस्तानवादी आहेत, जे राष्ट्रद्रोही आहेत त्यांना माझा विरोध आहे. नमाजाच्या बाबत माझी भूमिका होती की सगळेच कुठल्याही धर्माचे भोंगे वाजू नयेत अशी माझी भूमिका होती. असं काहीतरी त्यांना नॅरेटिव्ह करायला लागेल की ज्याच्यामुळे मी मुसलमानांचा द्वेष करत नाही अशी भूमिका त्यांना पुढे मांडावी लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की एकदा हे एकत्र आल्यानंतर भारतीय जनता पक्ष यांनी अगोदरची केलेली स्टेटमेंट्स ही सतत मांडेल. आणि हिंदुत्व त्यांचं कसं, आज चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आज की राज ठाकरे तुम्हाला पेलता येणार नाहीत, राज ठाकरे तिथे काही राहण्याची शक्यता नाही, असं आज बावनकुळेंनी सूचक वक्तव्य केलं. अजूनही राज ठाकरेंना भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे टार्गेट करत नाही. बरोबर. कारण त्यांनी अजूनही स्पष्ट भूमिका घेतली नाही. दसरा मेळाव्यामध्ये शिंदे म्हणाले की ज्यावेळी होईल यांचं जे काय मनोमिलनाची तेव्हा बघू आपण काय करायचं ते, योग्य वेळी समाचार घेऊ त्याचा. गेल्याच वर्षी तुम्हाला आठवत असेल तर बघा, गेल्या वर्षी गणपतीला आणि काही दिवसांपूर्वी तर आमरसाचं भोजन करायला आता आपण ज्या दीपोत्सवाबद्दल बोलतोय की ज्या दीपोत्सवासाठी मनसेच्या उद्धव ठाकरे येणार आहेत त्याच कार्यक्रमासाठी मला वाटतं एकनाथ शिंदे येऊन गेलेले आहेत, देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, दोघे एकत्रित येऊन गेलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे आहेत. हो. आणि मी तुम्हाला सांगतो की हे येऊन गेल्यानंतर सुद्धा राज ठाकरे ही अशी एक वल्ली आहे की कोणाच्या हातात पटकन अशी सापडत नाही. म्हणजे समजा त्यांच्याशी युती झाल्यावरती ते तुमची प्रत्येक भूमिका स्वीकारतील असे त्यांनी स्वतःची एक लाईन घेतली आहे की माझा स्वतंत्र पक्ष आहे, मी स्वतंत्र, माझी लाईन आहे, मी तुमच्या आघाडीत आलो समजा तरी मी तुमचा नाही आहे, मी माझाच आहे, माझी लाईन वेगळी आहे. त्यामुळे कालच्या त्या निवडणूक आयोगानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले की कोण कोणाबरोबर जातो हा आता प्रश्न नाही असं ते म्हणाले. हा निवडणूक म्हणून एका व्यवस्थेचा प्रश्न. हां, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला, दसरा मेळाव्याला ते गेले नाहीत आणि ते त्यांनी योग्य केलं की एका पक्षाचे स्वतंत्र ते हे असल्यामुळे त्यामुळे त्यांनी स्वतःची लाईन स्वतःची एक वेगळी ठेवलेली आहे. पुढे काय कोणी कोणाबरोबर जाऊ शकतं हे महाराष्ट्राने पाहिलेले आहात. पण आज हे दोन भाऊ एकत्र आले नाहीत तर त्यांच्यापुढे पर्याय काय? त्यांच्यापुढे पर्याय एकत्र येण्याचाच आहे, ज्याच्यामुळे त्यांचं कमीत कमी नुकसान होऊ शकेल. नाही तर मराठी मतांची विभागणी होईल. मराठी मतांची जर विभागणी झाली आणखीन तर आणि राज ठाकरे स्वतंत्र लढले तर त्याचा फायदा महायुतीला होईल. त्यामुळे यांना एकत्र येणं हे अपरिहार्य आहे. नाही तर त्या दोघांच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहे, दोघांची ताकद कमी झालेली आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आज एक वेगळी सहानुभूतीची लाटसुद्धा येऊ शकते की मराठी माणसावरती अन्याय होतोय अशा प्रकारची, त्याचा मुंबईत कदाचित फायदा होऊ शकेल, म्हणजे किंवा तोटा कमी होऊ शकेल असं म्हणू आपण. यांची सत्ता मुंबई महानगरपालिका येईल असं ठामपणे अजिबातच म्हणता येणार नाही. इच्छा कोणाची काही असो पण ते येईल असं म्हणता येणार नाही, कारण आज समोरची ताकद फार मोठी आहे, फार विलक्षण आहे. आणि ते ज्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज करतात आणि 2 वर्ष अगोदर त्यांनी तयारी केली होती. आजची बातमी सांगतो की RSSनी सांगितलं आहे की हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटायचा. अमित साटम जेव्हा म्हणतात की इथला खान कोणी मुख्यमंत्री मेयर होऊ शकेल यांच्यामध्ये, त्यावरनं स्पष्ट आहे की त्यांना हिंदू मुस्लिम करायचं, जे अहिल्यानगरमध्ये करतात, जे अन्य ठिकाणी करतात आणि तो एक डाव ते करू शकतात इथे. त्याचप्रमाणे परप्रांतीय कसे धोक्यात आहेत आणि आमचा पक्ष हे स्वीकारू शकते तशी लाईन घेऊ शकत नाही. जेव्हा राज ठाकरे आणि देवेंद्रांची चर्चा होती तेव्हा सुद्धा ते म्हणत होते की आमचे काही मतभेद आहेत आणि ते विशेषतः परप्रांतीयांना मारहाण वगैरे झाल्याबद्दल. त्यानंतर बिनशर्त जेव्हा पाठिंबा दिला राज ठाकरे लोकसभेला त्यावेळी देवेंद्र फडणवीस असं काहीच म्हणाले नाहीत की आमचे मतभेद आहेत ते दूर झालेत बाबा किंवा दूर झाले नाहीत, असं काही म्हणाले नाहीत.
ते एकत्र आले होते तेव्हा. त्यामुळे ती लाईन जी काही घ्यायची असेल ती सोयीची घ्यायची असते. पण आज अशी स्थिती आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी मनाला मात्र बरं वाटतंय, यात माझ्या मनात काही शंका नाही. ओके. पण आता म्हणजे एक रॅन्डम प्रश्न, जेव्हा निकाल लागला आणि इतक्या प्रचंड बहुमताचं हे सरकार आलं, निकालामध्ये धक्का तर अनेकांना बसला होता की हे कसं काय झालं म्हणून वगैरे, पण जवळपास आता 9-10 महिने झालेले आहेत. तर या कालावधीमध्ये या सरकारचे जे वाद झाले, ज्या पद्धतीनं 3 पक्ष चाललेले आहेत, ते म्हणजे काय त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं? अजित पवारांचं काय चाललंय, एकनाथ शिंदेंचं काय चाललंय, आणि भाजपचा जो एक सुप्त हेतू आहे की आता आपल्याला स्वबळाचा नारा जो आहे तो बुलंद करायचा आहे, तर त्या दृष्टीनं त्यांनी केलेले सगळे डाव? नाही, आता मला असं वाटतं की 2029 स्वबळावरती म्हणजे पूर्ण आमची सत्ता सगळीकडे असेल असं ते नाराज दिलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षमुक्त आणि मित्रपक्षमुक्त अशा प्रकारचा असतो नारा एक प्रकारे. त्यामुळे जर आता तुम्ही इतिहास बघितला तर अनेक पक्ष, छोटे छोटे पक्ष भाजपमध्ये गट म्हणू आपण, हे विलीनही झालेले आहेत. काही जणांनी बंड केलं, स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन, ते विलीन झालेले आहेत. पण आता देशाचं चित्र 2029 म्हणजे आत्ताचं आहे. भाजपचा जो चढता किंवा शिखरावरती जाण्याचा क्रम तसाच राहील ही शक्यता तशी कमी आहे. कारण कुठलाही पक्ष तसा सातत्याने आजच्या काळामध्ये सोशल मीडिया किंवा इन्फॉर्मेशन एक्सप्लोजनच्या काळात तसं राहू शकतो असं मला वाटत नाही. तुम्ही जर जगभर जर बघितलं असेल, जर्मनी असेल किंवा अमेरिका असेल, डेमोक्रॅटिक पक्ष, रिपब्लिकन पक्ष, सत्ता पालट सतत होत असतो. बिहारच्या निवडणुका या आता खूप महत्त्वाच्या आहेत या दृष्टीने की एक 3ऱ्या क्रमांकाचं हे राज्य आहे देशामधलं, आणि बिहारच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये जर राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि ढावे हे एकत्र येऊन चांगली फाईट दिली आणि त्यांना जर विजय मिळाला तर देशामधलं वातावरण थोडंसं बदलू शकतं. त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ना त्या प्रकारे होईल. महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की हे सरकार म्हणजे देवेंद्रजींचं 2014 ते 19चं सरकार आणि हे सरकार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 2014 ते 19मध्ये मला आठवत असेल, कदाचित तुम्ही तेव्हा दिल्लीमध्ये होता, तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते आणि त्यांनी एक यात्रा काढली होती, शेतकरी संघर्ष यात्रा, आणि त्याला काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही. कारण ती यात्रा मुळात एक नावाला काढलेली होती. कारण विरोध करावा असं कोणाला वाटतच नव्हतं. त्यापैकी अनेक जण 2019 मध्ये तिकडे गेले, पण त्यांचा संघर्षच संपला. हां, पण आज जर तुम्ही बघितलं तर गेल्या वर्षभरातला जो कारभार आहे देवेंद्र फडणवीसांचा, मला असं वाटतं की ते स्वतः जरी विचार केला त्यांनी तर त्यांना तो कारभार आपला समाधानकारक आहे, आपला आणि आपल्या आघाडीचा, असं मला वाटत नाही. लोकांच्या मनामधले सुद्धा समाधान आहे असं बिलकुल वाटत नाही. शेतकरी समाधानी नाही आहे, उद्योजक समाधानी नाहीत, कारण विजेची बिलं, विजेचे रेट्स जास्त आहेत आपल्याकडे. दुसरं म्हणजे स्त्रिया समाधानी नाही आहेत, कारण अगदी चिमुकल्यांपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत अत्याचार झालेले आहेत. भ्रष्टाचारात महाराष्ट्र नंबर 1 आहे, गुन्हेगारीत महाराष्ट्र 2 किंवा 3 नंबरवरती आहे, आणि एकूण आर्थिक कारभारामध्ये महाराष्ट्राची जी शिस्त आहे तीही मोडलेली आहे. महाराष्ट्रातलं औद्योगिक प्रशासन, पोलीस प्रशासन हेही विश्वासार्हता गमावून बसलेले आहे. जे महाराष्ट्राची ॲसेट होती ती आता तशी ॲसेट राहिली नाही. ज्या महाराष्ट्राचं प्रशासन, सनदी अधिकारी यांच्याकडे देश कौतुकाने आदराने पाहत होता, तसं राहिलेलं नाही आहे. आणि आज महाराष्ट्राच्या कॉम्पिटिशनमध्ये हिमाचल असेल, उत्तराखंड असेल, कर्नाटक असेल, वेगवेगळी राज्य इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्या कॉम्पीट करू शकतात. आंध्र प्रदेशमध्ये आता गुगलनं इन्व्हेस्टमेंट केली आहे $15 बिलियन. म्हणजे गुगलनं आजवर भारतात केलेली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करताना त्यांनी आंध्र प्रदेश निवडलं. आपल्याकडे त्याचं काही हे नाही. आणि इंडिया टुडेचे तुम्ही ॲन्युअल जर रिव्ह्यू बघितले जे त्यांचं कमावे लागतात, त्यामध्ये इथं अनेक राज्य, छोटी छोटी राज्य पुढे येत आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रात काय आहे की देवेंद्र फडणवीसांचं आहे की एक नॅरेटिव्ह तयार करायचं. आजसुद्धा मला वाटतं पुण्यातच ते गेले होते आणि पुण्यात त्यांनी काय वाहन चालवलं आणि एवढी इतकी गुंतवणूक होते, आणि ती मी डावसला जाऊन ती गुंतवणूक आणली आणि ती लगेच बघा व्हेकल बाहेर पडलं. हे जे नॅरेटिव्ह तयार करतात, किंवा मेट्रो आम्ही आणली, आम्ही जे सांगतो किंवा मोदी सांगतात ते आम्ही पूर्ण करतो असं ते सांगतात. पण एक शेवटचं ऑब्झर्वेशन सांगायचं म्हणजे की
शेतकरी टाहो फोडत असताना किंवा शेतमजूर टाहो फोडत असताना तुम्ही मेट्रोचं एअरपोर्टचं उद्घाटन करता, तुम्ही नव्या पंचतारांकित प्रोजेक्टचं उद्घाटन करता तुम्ही, पण तुम्ही शेतकऱ्यांच्याकडे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. बरोबर. महाराष्ट्रातल्या मागास जिल्ह्यांकडे लक्ष देत नाही तुम्ही एक मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये मोठे प्रोजेक्ट्स आणि त्याची जाहिरातबाजी करून असं नॅरेटिव्ह करतात की आम्हीच विकास करतो, पण विकासाची व्याख्यांची विचित्र आहे. बरोबर. ज्यामध्ये ग्रामीण भाग, खेडीपाडी, सामान्य जनता नाही आहे, शेतकरी आहे, शेतमजूर नाही. त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था सध्या मात्र अस्थिर आहे, बिकट आहे आणि लोकांना आश्वासक वाटेल, लोकांना दिलासा देईल अशी बिलकुल नाही आहे. सर, धन्यवाद या चर्चेबद्दल. आणि जे काही सध्या राज्याच्या राजकारणामध्ये घडतं आहे, एकतर शिंदेंच्या पक्षाबाबत भाजपचं जे एक छुपं धोरण आहे त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे याची आपण चर्चा केली. राज उद्धव यांच्या एकीकरणाची वाटचाल कुठल्या दिशेनं चालू आहे, त्याचा संभाव्य परिणाम, या सगळ्याबद्दल आपण बोललेलो आहोत. आणि सरकारची आता वर्षपूर्ती पण जवळ आलेली आहे, त्या दृष्टीनं ज्या घडामोडी घडत आहेत 3 पक्षांच्या, त्याच्याबद्दलसुद्धा सखोल विश्लेषण जे आहे ते सरांनी केलेलं आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, या मुलाखतीबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.